नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण चटपटीत शिमला मिरचीची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत। शिमला मिरचीची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो, सुकी भाजी, भरलेली भाजी, पातळ भाजी। तर आज आपण शिमला मिरचीचे लांब काप करून चटपटीत शिमला मिरचीची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत। ही भाजी आपण चपातीबरोबर, भाकरीबरोबर, पराठाबरोबर खाऊ शकता। चटपटीत शिमला मिरची भाजी करण्यासाठी मी 6 शिमला मिरची घेतलेल्या आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत, मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो, लसूण, वाटण्यासाठी शेंगदाणे आणि तीळ घेतलेले आहेत। आता तीळ आणि शेंगदाणे भाजून घेते। कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची लांब काप चिरून घेते। टोमॅटो आणि शिमला मिरचीचे लांब काप करून घेतलेले आहेत। आता आपण शेंगदाणे आणि तीळ भाजून घेऊयात। त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये शेंगदाणे घालते। शेंगदाणे भाजत आल्यावर मग तीळ घालूया। दोन्ही एकदम भाजले तर तीळ भाजायला जास्त उष्णता लागत नाही, तर तीळ करपले जातात। पण शेंगदाणे थोडे भाजत आले की मग तीळ घालूया। शेंगदाणे चांगले खमंग भाजून घेऊयात। शेंगदाणे चांगले भाजत आलेले आहेत। आता यामध्ये तीळ घालते। गॅस बंद करून घेते। कढई गरम आहे, त्या ह्याच्यातच आपण तीळ भाजून घेऊयात। तीळ आणि शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत। हे आता गार करण्यासाठी मी एका डिशमध्ये काढून घेते। त्यानंतर आपण मिक्सरमधून हे बारीक करून घेऊयात। चटपटीत शिमला मिरचीची भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल घालते। तेल थोडंसं जास्त घालायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता मोहरी घालते। मोहरी तडतडायला लागली, त्यानंतर जिरे घालते। त्यानंतर लांब चिरून घेतलेला कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो एकत्रच घालते। हे चांगलं परतून घेऊया, लालसर होईपर्यंत सर्व परतून घेऊया हे। आता ह्यामध्येच मी 1 चमचा मीठ घालते, म्हणजे लवकर भाजले जातील। चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे सर्व। शेंगदाणे आणि तीळ आपण भाजून घेतलं होतं, ते गार झालेलं आहे। आता मी हे मिक्सरमधून वाटून घेते। कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची आपण लांब काप करून घेतलं होतं, ते सर्व तेलामध्ये चांगलं परतून झालेलं आहे। आता ह्यामध्ये आता हळद घालते। पाव चमचा हळद, गरम मसाला 1 चमचा। आता हे सर्व घालून मिक्स करून घेते। आता ह्यामध्ये 2 चमचा कांदा लसूण मसाला घालते। त्यानंतर आपण तीळ आणि शेंगदाणे खमंग भाजून त्याचं वाटण करून घेतलेलं आहे, ते घालते। तर हे सर्व मिक्स करून थोडंसं पाणी घालून हे शिजवून घेऊया। आता ह्याच्यावर झाकण ठेवून चांगली शिजवून घेऊया।
लसूण शेवटी घालते म्हणजे त्याचा स्वाद शेवटपर्यंत टिकून राहतो. आता ही भाजी 5 मिनिटं शिजवून घेऊयात आपण. चटपटीत शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे. ते मी एका बाउलमध्ये काढून घेते. चटपटीत शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे. ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. चटपटीत शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे. ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तसेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.